नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं अनअकॅडमी या भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे। मित्रांनो, यशाची गुरुकिल्ली मॉक टेस्ट सिरीज फॉर ग्रुप बी अँड ग्रुप सी कंबाईन प्रिलिम एक्झाम 2023 अतिशय चांगल्या प्रकारे मित्रांनो तुमचा प्रतिसाद आहे। सो याच टेस्ट सिरीज मधला टेस्ट क्रमांक 4 मधील इतिहास विषयाचं विश्लेषण मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे। तर बघूया, पहिला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 31 पासून मित्रांनो टेस्ट क्रमांक 4 चे प्रश्न आहेत। सो बघा, प्रश्न क्रमांक 31, दिलेल्या विधानावरून तुम्हाला व्यक्ती निवडायचा आहे। सो त्यांनी लिहिलेल्या डिवाइन लाईफ या पुस्तकाचा दिव्य जीवन असा मराठी अनुवाद सेनापती बापट यांनी केला। त्यानंतर दुसरा आहे, भारतीय विचारवंतांचे सम्राट अशा शब्दात फ्रेंच विचारवंत रोमारोला यांनी त्यांचा गौरव केला आहे। त्यानंतर तिसरं दिलंय, राष्ट्रभक्तीचे कवी, राष्ट्रवादाचे अग्रदूत, मानवप्रेमी अशा शब्दात चित्तरंजन दास यांनी त्यांचा गौरव केला। आणि अहिंसात्मक प्रतिकाराचा सिद्धांत, मानवी ऐक्याचे ध्येय असे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत। तर दिलेली ही चारही विधानं जर बघितली मित्रांनो तर ती लागू होतात अरविंद घोष यांना। कुणाला लागू होतात? अरविंद घोष डिवाइन लाईफ या पुस्तकाचा दिव्य जीवन असा अनुवाद मित्रांनो आपल्या पारनेरचे असणारे सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी तो केलेला आपल्याला दिसतो। सो सदर प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर उत्तर पर्याय मित्रांनो काय यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे। अरविंद घोष हे नाव अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, घोडेस्वारीची चाचणी नापास झाले म्हणून मित्रांनो त्यांना ICS त्या ठिकाणी काय करण्यात आलं होतं? नाकारण्यात आलेलं होतं। अरविंद घोष हे नाव आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, बरोबर आहे। सो ध्यानात ठेवा मित्रांनो, लाल बाल पाल जसं जहाल चळवळीच्या संदर्भात, जहाल गटाच्या संदर्भात ही 3 नावं महत्त्वाची आहे। त्यामध्ये चौथं नाव मित्रांनो अरविंद घोष यांचं आहे, हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे। सो दिलेली सगळी विधानं हे अरविंद घोष यांना लागू पडतात। स्वामी विवेकानंद असतील, लाला लजपतराय असतील आणि स्वामी दयानंद सरस्वती ही सगळी नावं आपल्यासाठी महत्त्वाची आहे। आर्य समाजाचे असणारे अतिशय महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती, लाला लजपतराय म्हटलं तर मित्रांनो आयटकचे पहिले अध्यक्ष ते आहेत, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। हे देखील इथं आपल्यासाठी IMP आहे। सो या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे? अरविंद घोष। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 32 नंबरचा क्वेश्चन। त्याच्यामध्ये विधान अ आणि कारण दिलेलं आहे। तर पहिलं स्टेटमेंट काय आहे ते पहिल्यांदा बघा। त्याच्यामध्ये मित्रांनो विचारलंय, भारत सरकार अधिनियम 1935 नुसार उर्वरित अधिकार, ज्याला आपण शेषाधिकार म्हणतो, ते केंद्रीय कायदेमंडळास देण्यात आले होते, असं पहिलं स्टेटमेंट आहे। आणि दुसरं आहे, भारत सरकार अधिनियम 1935 ने विषयांची 3 सूचीमध्ये विभागणी केली होती, ज्याच्यामध्ये संघ, प्रांत आणि समवर्ती सूची, बरोबर आहे। तर दिलेल्यामध्ये पहिलं विधान मित्रांनो आहे की 35च्या कायद्यानुसार उर्वरित अधिकार हे केंद्रीय कायदेमंडळाला नसून ते गव्हर्नर जनरलला मित्रांनो देण्यात आलेले होते। कुणाला देण्यात आलेले होते? गव्हर्नर जनरलला त्या ठिकाणी ते शेषाधिकार देण्यात आले होते। त्यामुळं पहिलं स्टेटमेंट मित्रांनो असत्य आहे। आणि दुसरं स्टेटमेंट मात्र बरोबर आहे मित्रांनो, 35च्या कायद्याने 3 सूचीमध्ये विभागणी केलेली होती, ज्यामध्ये संघ सूची, प्रांत सूची आणि समवर्ती सूची होती, हे देखील इथं महत्त्वाचं आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर उत्तर पर्याय 4 यायला पाहिजे। अ असत्य आहे परंतु आर सत्य आहे। ओके, सो 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो उत्तर पर्याय 4 असायला पाहिजे। 35चा कायदा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। 1935च्याच कायद्याने मित्रांनो प्रांतिक स्वायत्तता अस्तित्वात आली आणि 1937 ते 1939 हा कालखंड मित्रांनो प्रांतिक स्वायत्ततेचा आहे, बरोबर आहे। या कायद्याला मित्रांनो पंडित नेहरू यांनी काय म्हटलेलं होतं? गुलामगिरीची सनद असं म्हटलेलं आहे। महत्त्वाची बीट आहे। पंडित नेहरूंनी काय म्हटलं मित्रांनो या कायद्याला? गुलामगिरीची सनद। त्याचबरोबर या कायद्याला नेहरूंनी एक प्रबळ ब्रेक असलेलं मात्र इंजिनच नसलेलं मशीन असं सुद्धा म्हटलं होतं। काय? एक प्रबळ ब्रेक असलेलं मात्र इंजिनच नसलेलं मशीन असं 35च्या कायद्याला म्हटलेलं आपल्याला दिसतं, हे देखील महत्त्वाचं आहे मित्रांनो। पंडित मदन मोहन मालवीय यांचं पण इथं स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं आहे। हा दिसायला कायदा लोकशाही सारखा, बरोबर, वरून लोकशाही सारखा दिसतो पण आतून तो पूर्णपणे पोकळ आहे, असं सुद्धा पंडित मदन मोहन मालवीय यांचं स्टेटमेंट इथं महत्त्वाचं आहे। त्यानंतर
आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणारं मित्रांनो राजगोपालचारी यांचं पण स्टेटमेंट इथे इम्पॉर्टंट आहे की त्यांनी या कायद्याला काय म्हटलं होतं मित्रांनो, दुहेरी शासनापेक्षाही वाईट असं म्हटलेलं आपल्याला दिसतं. तर या 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 यायला पाहिजे. आरबीआयच्या स्थापनेची तरतूद सुद्धा मित्रांनो 35च्या कायद्यामध्ये होती. त्यानुसार आरबीआय ऍक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935ला आरबीआयची स्थापना झालेली आपल्याला दिसते. हे देखील इथं महत्वाचं आहे. सो 35चा कायदा इम्पॉर्टंट आहे पेपरच्या दृष्टीने, सो केला पाहिजे मित्रांनो संपूर्णपणे. 1909चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल आणि 1935चा कायदा असेल, हे तिन्ही पण कायदे आपल्यासाठी IMP आहे, विसरू नका. पुढे बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 33 नंबरचा क्वेश्चन. अतिशय महत्त्वाचा असणारा प्रश्न मित्रांनो, स्त्रियांना उणेपणा आणणाऱ्या प्रथांवरती बंदी घालणारे कायदे व त्या कायद्याच्या रिलेटेड गव्हर्नर जनरल आणि विशेष म्हणजे ज्यांच्या सहकार्यामुळे हे कायदे मित्रांनो करण्यात आले त्यांच्या संदर्भात तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. पहिलं दिले सती प्रथा बंदी कायदा. तर तुम्हाला प्रत्येकाला माहिती मित्रांनो, सती प्रथा बंदी कायदा हा लॉर्ड डलहौसीच्या रिलेटेड महत्त्वाचा आहे, बरोबर आहे का? तर अजिबात नाही मित्रांनो, हा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिकच्या रिलेटेड महत्त्वाचा आहे. कोणाच्या रिलेटेड महत्त्वाचा आहे? लॉर्ड विल्यम बेंटिकच्या रिलेटेड महत्त्वाचा आहे. आणि मित्रांनो हा कायदा राजाराम मोहन रॉय यांच्या सहकार्यामुळे करण्यात आलेला आहे. इथं राजाराम मोहन रॉयच नाही मित्रांनो, तर आपल्याला माहीत असायला पाहिजे जगन्नाथ शंकर शेठ म्हणजेच आपले नाना शंकर शेठ यांचं इथं मोठं योगदान आहे. साधारणतः मुंबईमधून म्हटलं तर सर जॉन माल्कम यांच्या बरोबरीने जर कोणी प्रयत्न केले असतील तर ते मित्रांनो नानांनी आपल्याला प्रयत्न केलेले दिसतात. म्हणजे इथं सती प्रथा बंदी कायदा म्हटलं तर लॉर्ड विल्यम बेंटिक आणि बेंटिक म्हटलं तर राजाराम मोहन रॉय. म्हणजे अला मित्रांनो जर बघितलं तर एकतर आपल्याला काय असायला पाहिजे 2 आणि साधारणतः क यादीमधलं काय आहे 1 आहे. त्यानंतर येतो विधवा पुनर्विवाह कायदा. हा कायदा मित्रांनो लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये तयार करण्यात आला आणि साधारणतः जर योगदान म्हटलं तर योगदान होतं मित्रांनो पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, बरोबर, विद्यासागरांचं असणारं योगदान म्हणून हा कायदा करण्यात आलाय विधवा पुनर्विवाह कायदा 1856 मित्रांनो, बरोबर आहे. हा बघितला तर 1829चा असणारा कायदा आहे. ओके, सो इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मित्रांनो दिसतो आपल्याला सिव्हिल मॅरेज ऍक्ट. आता या 2 वरती तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर थेटपणे दिसत नाही कारण अ आणि ब मध्ये आहे. आता क बघायचं आपल्याला की नक्की काय आहे. सो नेटिल सिव्हिल मॅरेज ऍक्ट मित्रांनो बघितलं तर लॉर्ड नॉर्थब्रुक याच्या काळामध्ये तो करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो ज्यांच्या प्रयत्नांमुळे हा कायदा झाला ते म्हणजे केशवचंद्र सेन इथं महत्त्वाचे. नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ऍक्ट 1872-73च्या संदर्भात मित्रांनो आपल्याला दिसतं. आणि एज ऑफ कन्सेंट ऍक्ट मित्रांनो इथं महत्त्वाचा आहे जो 1891च्या संदर्भात दिसतो. लॉर्ड लॅन्सडाऊनच्या काळामध्ये तो करण्यात आलेला आहे. आणि ज्यांचं योगदान आहे मित्रांनो ते म्हणजे बेहरामजी मलबारी. कोण आहेत? बेहरामजी मलबारी. इथं नाव महत्त्वाचं आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 यायला पाहिजे होतं. कळलं? दिसायला मित्रांनो हा प्रश्न थोडासा मोठा दिसतो, वेगवेगळ्या पद्धतीने सेट केलेला दिसतो कारण याच्यामध्ये अ आहे, ब आहे आणि क आहे, बरोबर आहे. तर आपल्याला फक्त हे व्यवस्थित कळलं पाहिजे. अशा पद्धतीचे पण प्रश्न आता पेपरला विचारले जातात. जर प्रश्न विचारला तर मात्र मित्रांनो काय व्हायला नको, चुकायला नको, हे देखील ध्यानात राहायला पाहिजे. क्लिअर? ओके, सो उत्तर पर्याय 4 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 34 नंबरचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. एकदम मोठमोठे प्रश्न मित्रांनो आहे, जास्तीत जास्त डाटा सुद्धा आपण कव्हर केलाय. 42च्या चले जाव उठावा संदर्भात खालील बाबी तपासायला सांगितल्यात. चले जावचा ठराव मांडला. मित्रांनो चले जावचा ठराव मांडणारे पंडित नेहरू म्हणजे जवाहरलाल नेहरू, बरोबर आहे. चले जाव या घोषणेचे प्रवर्तक युसुफ मेहर अली यांना म्हटलं जातं, तर हे सुद्धा बरोबर आहे. चले जाव उठावावेळी काँग्रेसने राबवलेलं अभियान ऑपरेशन 0 आवर. मित्रांनो ऑपरेशन 0 आवर हे जे ऑपरेशन होतं हे ब्रिटिशांनी राबवलेलं होतं. कशासाठी राबवलेलं होतं? तर ब्रिटिशांनी मित्रांनो 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टच्या पहाटे, बरोबर, सो 8 ऑगस्टच्या पहाटे मित्रांनो काय केलं होतं, राष्ट्रीय नेत्यांना अटक केलेली होती. आणि या राष्ट्रीय नेत्यांना अटक करण्यासाठी जे अटक सत्र राबवलं त्या अटक सत्राला मित्रांनो त्यांनी सांकेतिक नाव दिलं होतं ऑपरेशन 0 आवर, बरोबर, ऑपरेशन 0 तास असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळं हे काँग्रेसचं अभियान नाही तर हे ब्रिटिशांचं अभियान आहे, म्हणून क स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर दिलं की स्थापन झालेली प्रति सरकार.
मित्रांनो बलियाला चित्तू पांडेचं सरकार होतं, सातारामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचं सरकार होतं, तामलुकमध्ये सतीशचंद्र सामंतांचं सरकार होतं. मात्र झाशी मित्रांनो याच्यामध्ये येणार नाहीये. स्थापन झालेल्या प्रति सरकारांमध्ये झाशी नाहीये, त्याच्यामुळे ड पण स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर ई स्टेटमेंट आपल्याला म्हणतंय की गवालिया टँकवर तिरंगा फडकवणारी महिला, तर मित्रांनो यस अरुणा असफाली, बरोबर, ज्यांनी कदम या टोपण नावाने मित्रांनो 42च्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला दिसतो, त्या अरुणा असफाली यांनी मित्रांनो तिरंगा फडकवलेला आहे, बरोबर आहे. आणि दैनिक ट्रिब्यूननुसार 1942च्या लढ्यातील झाशीची राणी म्हणून ज्यांचा गौरव झाला त्या म्हणजे मित्रांनो अरुणा असफाली. म्हणजे फ पण स्टेटमेंट त्या ठिकाणी मित्रांनो काय आहे, बरोबर आहे. इथं बघितलं तर अ ब आणि ई फ असे मित्रांनो स्टेटमेंट बरोबर असणारा आपल्याला पर्याय दिसतो, तो म्हणजे उत्तर पर्याय 2. म्हणून या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे उत्तर पर्याय 2. 42चा लढा म्हटलं तर मित्रांनो आपल्याला करेंगे या मरेंगे च्या घोषणा दिल्यामुळं मुंबईच्या भायखळ्याच्या बाजारामध्ये ज्याने आपल्या प्राणाची आहुती दिली ते म्हणजे मित्रांनो कोण, देऊ गणपत आपल्यासाठी महत्त्वाचे. त्याचबरोबर 42चा लढा म्हटलं तर नंदुरबारमध्ये मित्रांनो जे काही शिरीष कुमार आणि त्यांच्या सहकार्याने दिलेलं बलिदान आहे ते बलिदान मित्रांनो महत्त्वाचं आहे, ते म्हणजे 42च्या लढ्यामध्ये आहे. उषा मेहता आणि त्यांच्या सहकार्यांनी मित्रांनो मुंबई रेडिओ, काँग्रेस रेडिओची केलेली मुंबईमध्ये स्थापना हे देखील इथं महत्त्वाचे आहे. म्हणजे 42च्या लढ्याच्या संदर्भात ह्या गोष्टी आपल्यासाठी IMP आहे. नक्की मित्रांनो आपण या अभ्यासल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी, या सगळा फॅक्च्युअल डाटा आपल्यासाठी IMP आहे. सो या प्रश्नाचं उत्तर 34 नंबरच्या उत्तर पर्याय 2 येईल. फक्त अ ब ई आणि फ बरोबर. ओके, पुढच्या प्रश्नावर जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35 असा प्रश्न विचारलाय आपल्याला की बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली. तर मित्रांनो 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टने बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आलेली होती, बरोबर आहे. सो आपल्यासाठी मित्रांनो बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना म्हणली तर 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टने करण्यात आली. आणि 1858च्या कायद्याने मित्रांनो हे बोर्ड ऑफ कंट्रोल काय करण्यात आलेलं आहे, 1858च्या कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोल रद्द करण्यात आलेलं आहे. कारण का रद्द करण्यात आलं, कारण एकतर 1858च्या कायद्याने मित्रांनो, बरोबर आहे का, ईस्ट इंडिया कंपनीची काय झालेली मित्रांनो, इतिश्री झालेली आहे, बरोबर. ईस्ट इंडिया कंपनीची इतिश्री हा झाला पहिला पॉईंट. इतिश्री म्हणजे मित्रांनो शेवट होणे, बरोबर आहे. सो ईस्ट इंडिया कंपनीची इतिश्री झालेली आहे. राणीने मित्रांनो, बरोबर, ब्रिटिश पार्लमेंटने सत्ता हातात घेतलेली आहे. आणि मग मित्रांनो भारतासाठी व्हाईसरॉय म्हणजे गव्हर्नर जनरल इथं व्हाईसरॉय बनलाय. आणि पहिला व्हाईसरॉय मग मित्रांनो कोण आहे इथं, कॅनिंग आहे, बरोबर आहे. पहिला व्हाईसरॉय कॅनिंग आहे, बरोबर. आता इथं 1858च्या कायद्याने मित्रांनो जी डेट आहे, सिम्बॉलिक डेट म्हटलं तर 1 नोव्हेंबर 1858 ही डेट इथं महत्त्वाची. का महत्त्वाची आहे तर इथं मित्रांनो कॅनिंगने काय केलेलं आहे, राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा वाचून दाखवलेला आहे अलाहाबादच्या दरबारावरती. कोणता दरबार, अलाहाबाद. या डेटवरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारल्या, ब्रिटिश सत्तेचं हस्तांतरण. सो अलाहाबाद दरबारामध्ये 1 नोव्हेंबर 1858ला कॅनिंगने तो मित्रांनो काय जाहीरनामा वाचून दाखवलेला आहे. मिंटो पार्कवरती ती सभा झाली, तिथं त्या ठिकाणी ते वाचून दाखवलंय. सो पहिलं ब्रिटिश इंडिया कंपनीची इतिश्री. व्हाईसरॉय मित्रांनो, गव्हर्नर जनरल काय बनलाय आता, व्हाईसरॉय. पहिला व्हाईसरॉय आहे कॅनिंग. त्यानंतर मित्रांनो भारतासाठी भारत मंत्री नावाचं एक नव्याने पद निर्माण करण्यात आलं. कोणतं, भारत मंत्री, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, सेक्रेटरी, बरोबर, जनरल ऑफ इंडिया असं म्हटलं तरी चालेल का, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया असं म्हटलं तरी चालेल. काय, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, भारत मंत्री किंवा भारत सचिव असं सुद्धा आपण त्याला साधारणतः म्हणू शकतो. मग पहिला भारत मंत्री होता मित्रांनो लॉर्ड स्टॅनले, बरोबर. तर स्टॅनलेवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि भारत मंत्री आणि त्याच्या मदतीला मित्रांनो इंडिया काउन्सिल म्हणजे भारत मंडळ मित्रांनो तयार करण्यात आलेलं आहे. काय, भारत मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल गेलं आणि भारत मंडळ किंवा इंडिया काउन्सिल आली असं म्हटलं तरी मित्रांनो चालेल. आणि मग हे भारत मंडळ मित्रांनो रद्द झालं कधी, तर 1935च्या कायद्याने रद्द झालं. भारत मंत्री हे पद 1947च्या स्वातंत्र्याच्या कायद्याने रद्द झालेलं दिसतं. म्हणजे इथं तुम्हाला 1858च्या कायद्यावरती मित्रांनो कंबाईनच्या दृष्टीने प्रश्न आलेले दिसतात. 1773च्या रेग्युलेटरी ॲक्टने मित्रांनो बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनलेला आहे. त्यानुसार वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल ठरलेला आहे. रेग्युलेटिंग ॲक्टने 1773च्या मित्रांनो काय
सुप्रीम कोर्टाच्या स्थापनेची तरतूद आहे आणि कलकत्त्याला तशा प्रकारचं पहिलं सुप्रीम कोर्ट 1774 स्थापन झालेलं दिसतं. तर हे 73च्या रेग्युलेटिंग ऍक्टच्या संदर्भात महत्त्वाचं आहे. आणि 1919चा मॉन्टफोर्ड कायदा हा सुद्धा मित्रांनो आपल्यासाठी अतिमहत्त्वाचा असणारा कायदा आहे. मी याच्या आधीच सांगितलंय की आपल्यासाठी 1773 असेल, 1784 असेल, त्यानंतर मित्रांनो 1813, 33, 53चे चार्टर ऍक्ट असतील, 1858चा कायदा, 61चा कायदा, हे कायदे तर महत्त्वाचे आहेत. आणि दुसरा टप्पा म्हणजे मित्रांनो 9, 19, 35 आणि 47चा भारत स्वातंत्र्याचा कायदा. हे सगळं तुम्ही मित्रांनो एका नोट्समध्ये करायला पाहिजे, कारण यावरती एखादा प्रश्न आपल्याला विचारला तर तो चुकता कामा नये. जास्त नाही मित्रांनो, 4-4 बीट फक्त जरी तुमच्या व्यवस्थित क्लिअर केलेला असेल ना, तरी त्या बेसवरती तुम्ही या संदर्भातला ऍक्टच्या संदर्भातला प्रश्न चुकणार नाही. ओके. सो 1784च्या ऍक्टने मित्रांनो बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आलेली होती. हे देखील इथं विसरता कामा नये. ठीक आहे. सो 35च्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. उत्तर पर्याय 2. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर कोण देतंय कमेंटमध्ये द्यायचंय. जर नाही देता आलं तर पुढच्या वेळेस मी ते सांगले. बोर्ड ऑफ कंट्रोलचा पहिला अध्यक्ष कोण होता हे तुम्ही कमेंट करायचे आहे. ओके. पुढे बघा. पुढचा मित्रांनो आहे 36 नंबरचा प्रश्न की खाली देण्यात आलेल्या जोड्या अभ्यासून तुम्हाला योग्य ते निवडायचं आहे. पहिलं दिलंय भाऊदाजी लाड. मित्रांनो द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी त्यांनी सुरू केलेली आहे. सो पहिलं बरोबर आहे. जगन्नाथ शंकर शेठ द बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनी बरोबर आहे. बरोबर. सार्वजनिक काका पुणे सार्वजनिक सभा बरोबर आहे. आणि गोपाल कृष्ण गोखलेंची भारत सेवक समाज दिलेलं सुद्धा सगळंच्या सगळं बरोबर आहे. म्हणून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे उत्तर पर्याय 4 अ ब क ड. बरोबर. संघटनांवरती मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला जातो. जसं बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी भाऊदाजी लाड, बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनी जगन्नाथ शंकर शेठ, द बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग कंपनी कावतजी दावर यांची सुद्धा मित्रांनो महत्त्वाची आहे. तर ते पण ध्यानात ठेवायला पाहिजे. बॉम्बे नावाने मित्रांनो भरपूर साऱ्या गोष्टी आहे. मग बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल, बॉम्बे असोसिएशन असेल, इंडियन नावाने सुद्धा आहे, इंडियन असोसिएशन आहे. बरोबर. ईस्ट इंडिया असोसिएशन आहे. तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण यादीमध्ये पाहिल्या पाहिजे. राष्ट्रवादी आणि राजकीय कार्य करणाऱ्या राजकीय संघटना हे देखील इथं महत्त्वाचं आहे. तर यादींच्या संदर्भात म्हणजे संघटनेच्या संदर्भातली यादी तुम्ही पाहणं काय आहे मित्रांनो इथं गरजेचं आहे. 36 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 यायला पाहिजे. पुढे बघा. 37 नंबरचा प्रश्न मित्रांनो सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमधलं अतिमहत्त्वाचं नाव ते म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती. आणि इथं सरळ मित्रांनो प्रश्न विचारलाय 1875 मध्ये मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. तर साहजिकच आहे मित्रांनो आर्य समाजाची स्थापना म्हटलं तरी तुम्हाला उत्तर यायला पाहिजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली मित्रांनो. नंतर त्याचं कार्य मित्रांनो उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे स्थापना जरी मित्रांनो ही मुंबईमध्ये असली तरी कार्य हे उत्तर भारतामध्ये आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. मग लाहोरमध्ये सुद्धा त्याचं कार्य आहे. बरोबर. आर्य समाजाचं. त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही बघितलं सिंगापूरमध्ये सुद्धा आर्य समाजाची मित्रांनो 1927च्या दरम्यान स्थापना झालेली आहे. बरोबर. सो सिंगापूरमध्ये सुद्धा मित्रांनो आर्य समाजाची शाखा आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर सत्यार्थ प्रकाश या ग्रंथातून आपल्या प्रवचनाद्वारे त्यांनी आर्य समाजाचं तत्वज्ञान मांडलेलं आहे. भारत हा आर्यावर्त आहे आणि आर्यावर्त आर्यांचा आहे असं जाहीर करून त्यांनी हिंदूंच्या मनात राष्ट्रवादी भावना निर्माण केलेली आहे. भारत हा भारतीयांचा हा संदेश सुद्धा मित्रांनो त्यांनी दिलेला होता. सो आर्य समाज या स्थापनेवरूनच आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी विवेकानंद हे नाव सुद्धा मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. रामकृष्ण मिशनच्या संदर्भात बरोबर रामकृष्ण मठाच्या संदर्भात ते महत्त्वाचं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मित्रांनो हे कुठं दिसतात आपल्याला हैदराबाद मुक्ती संग्रामामधले पहिले बरोबर वैयक्तिक सत्याग्रही आपल्याला दिसतात. ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ आणि रामकृष्ण परमहंस विवेकानंदांच्या संदर्भात गुरु असणारे मित्रांनो असं म्हटलं तरी चालेल. सो रामकृष्ण परमहंस ही सगळी मंडळी आपल्यासाठी महत्त्वाची वाचलं पाहिजे. बरोबर. स्वामी दयानंद सरस्वती सामाजिक आर्थिक सुधारणा चळवळीच्या रिलेटेड हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, मानव धर्म सभा बरोबर डिप्रेस क्लास मिशन या संघटना मित्रांनो वाचायच्या आहेत. कारण सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीच्या बाजूने जर विचार केला तर या सगळ्या संघटना महत्त्वाच्या आहेत. याच्या अगोदर स्वामी दयानंद सरस्वती यांच्या संदर्भात प्रश्न विचारलाय. एक तर त्यांचं मूळ नाव विचारलंय. बरोबर. त्यांचा असणारा जन्म
बरोबर, मोरवी संस्थानातल्या टंकारा या गावी, तर याच्याच रिलेटेड सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर थेटपणे असे प्रश्न विचारल्यानंतर आपली उत्तरं मित्रांनो चुकायला नको. या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे उत्तर पर्याय 2 स्वामी दयानंद सरस्वती. पुढचा प्रश्न बघा 38 नंबरचा क्वेश्चन मित्रांनो. हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. 38 नंबर. कलकत्ता विद्यापीठाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी सर मायकेल सॅडलर यांच्या अध्यक्षतेखाली सॅडलर विद्यापीठ आयोग 17ला स्थापन करण्यात आला किंवा स्थापन झाला. तर मित्रांनो हे बरोबर आहे. बरोबर, सॅडलर विद्यापीठ आयोग इथं महत्त्वाचा आहे. आणि दुसरं दिलंय सॅडलर विद्यापीठ कायद्याला भारतीय शिक्षण क्षेत्रातील एक मागं टाकलेलं पाऊल अशी या कायद्याची संभावना गोपालकृष्ण गोखले यांनी केली. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. 1905चा भारताचा भारतीय विद्यापीठ कायदा ज्याला आपण म्हणतो त्या भारतीय विद्यापीठ कायद्याला मित्रांनो काय म्हटलेलं होतं त्यांनी, एक भारतीय शिक्षण क्षेत्रातलं एक मागं टाकलेलं पाऊल असं म्हटलेलं आहे. 1905चा तो कायदा असायला पाहिजे, ना की सॅडलर विद्यापीठ कायद्याला त्यांनी असं म्हटलेलं. भारतीय विद्यापीठ कायदा मित्रांनो रॅले आयोगाच्या शिफारशीनुसार आहे. रॅले आयोग मित्रांनो हा कर्झनने नेमलेला उच्च शिक्षणाचा आयोग आहे. बरोबर, आणि या उच्च शिक्षणाच्या आयोगाची शिफारस, बरोबर, उच्च शिक्षणाच्या संदर्भात प्रश्न आलाय बरं का रॅले आयोगावर. तर रॅले आयोगाची शिफारस आहे. आणि मग 1905चा भारतीय विद्यापीठ कायदा आहे कर्झनच्या काळातलाच. तर या कायद्याला मित्रांनो कोणी म्हटलंय, गोपालकृष्ण गोखले यांनी भारतीय शिक्षण क्षेत्रातलं एक मागं टाकलेलं पाऊल असं म्हटलंय. मित्रांनो या शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षण चॅप्टरमध्ये तुम्हाला एकतर 1854चा वुडचा खलिता, बरोबर, म्हणजे 13च्या 4 ट्रॅकमध्ये 1 लाखाची तरतूद पासून खरं तर पाहिजे. बरोबर, तिथं 1 लाख तरतूद आहे. 33ला 10 लाख तरतूद झालेली आहे. नंतर 54ला वुडचा खलिता आहे. बरोबर, स्त्री शिक्षणाच्या संदर्भात पहिली जे काही तरतूद आहे ती इथं दिसते आपल्याला 54ला. नंतर 1882चं मित्रांनो हंटर कमिशन इथं महत्त्वाचं आहे. बरोबर, हंटर कमिशन. नंतर 1902चं रॅले कमिशन मित्रांनो महत्त्वाचं आहे. बरोबर, 1904-5चा असणारा विद्यापीठ कायदा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 4ला पण आहे, 5ला. बरोबर, त्यानंतर सॅडलर कमिशन मित्रांनो महत्त्वाचं, कारण रॅले कमिशन मधले सदस्य आयोगाने विचारलेले आहेत. त्यानंतर सॅडलर कमिशन मधले पण सदस्य आयोगाने विचारलेले आहेत. बरोबर आहे, आशुतोष मुखर्जी आणि मित्रांनो मोहम्मद झियाउद्दीन, बरोबर, यांच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला सॅडलरच्या आयोगाच्या संदर्भात. तर रॅले आयोगाचे सुद्धा सदस्य महत्त्वाचे आहेत. त्यानंतर मित्रांनो हार्टोग कमिशन असेल किंवा बरोबर सार्जंट आयोग असेल, हे सुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे. किंवा वर्धा शिक्षण योजना ज्याला आपण नई तालीम किंवा बुनियादी शिक्षण योजना म्हणतो. तर हे शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला स्वातंत्र्योत्तर भारताच्या रिलेटेड या सगळ्या बीट वाचणं गरजेचं आहे. कारण गोपालकृष्ण गोखलेंच्या रिलेटेड असा आयोगाने प्रश्न विचारला मित्रांनो. 1911ला त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असलं पाहिजे असे विधेयक कायदेमंडळात मांडलं होतं. तर या प्राथमिक शिक्षणाच्या शब्दावरती मित्रांनो आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. समजतंय? तर हे सगळं पाहणं गरजेचं आहे. योग्य तो पर्याय म्हटलं तर इथं फक्त अ बरोबर यायला पाहिजे. उत्तर पर्याय 1, 38. पुढचा प्रश्न बघू शकता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा क्वेश्चन आहे. 39 नंबरच्या प्रश्नात विचारलंय की 1854 साली या कंपनीची स्थापना झाली आणि ही भारतातील ब्रिटिशांनी स्थापन केलेली किंवा उभारलेली पहिली स्टीम कंपनी होय. तर मित्रांनो कलकत्ता बर्मा स्टीम नॅव्हिगेशन कंपनी ही भारतातली पहिली स्टीम नॅव्हिगेशन कंपनी आहे. आणि हा प्रश्न पेपरला येऊ शकतो. एखादं म्हणाल का येऊ शकतो? कारण मित्रांनो आतापर्यंत रेल्वेचा प्रश्न मागचा, हवाई वाहतुकीचा प्रश्न मागचा, बरोबर, ज्या पुस्तकातून टाकलाय त्याच पुस्तकात हे स्टीम नॅव्हिगेशनचं सुद्धा विचारलेलं आहे. तर स्टीमवरती मित्रांनो प्रश्न येऊ शकतो आणि हा प्रश्नच तो असेल. बरोबर, जर सेटरनी तेच पुस्तक परत एकदा वापरलं तर मित्रांनो तो प्रश्न परत एकदा येऊ शकतो. कलकत्ता बर्मा स्टीम नॅव्हिगेशन कंपनी. आता पुस्तक कोणतं मी मागच्याच लेक्चरमध्ये सांगितले तुम्हाला ते पुस्तक. ओके, त्याच्यातून बरेचसे प्रश्न आपल्याला दिसतात थेटपणे विचारलेले. क्लिअर? तर या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे उत्तर पर्याय 2 कलकत्ता बर्मा स्टीम नॅव्हिगेशन कंपनी. बरोबर, बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनी जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नानांची आहे. मित्रांनो या कंपनीमार्फत त्यांनी बोटी पण विकत घेतल्या होत्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या त्या किनारपट्टीवरती अरबी समुद्रामध्ये मित्रांनो हिंदी प्रवाशांची सोय व्हावी म्हणून मित्रांनो हिंदी प्रवास प्रवाशांसाठी सोय म्हणून ते सुरू केलेलं आपल्याला दिसतं. हे देखील इथं महत्त्वाचं आहे. 39 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 असणं अपेक्षित आहे.
पुढचा प्रश्न मित्रांनो 40 नंबरचा क्वेश्चन. प्रश्न दिसायला खूप मोठा दिसतो, पण मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे की दख्खनचे शेतकरी दंगे संदर्भात अयोग्य विधान निवडायचे की 12 मे 1875, इथं 1975 हे तसं पण चुकलंय. सो 1875ला पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील करडे या गावापासून उठावाला सुरुवात झाली. मित्रांनो जर शेतकरी दंग्याची सुरुवात म्हटलं तर शिरूर तालुक्यातल्या करडे गावापासूनच आहे, पण ते 1874ला आहे. बरोबर आहे. सो 12 मे 1875ला मित्रांनो सुप्यामध्ये पहिला उठाव झालेला दिसतो आणि यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. करड्यामध्ये मित्रांनो बाबाराजे देशमुख, बरोबर, बाबा देशमुख याचं असणारं घर त्या ठिकाणी कल्लूराम सावकाराने त्या ठिकाणी पाडलेलं आपल्याला दिसतं आणि खऱ्या अर्थाने करडे गावातून मित्रांनो या दंग्याला सुरुवात झालेली आहे. पण उठावाला सुरुवात म्हणलं तर पहिला उठाव हा सुप्यामध्ये झालेला आहे मित्रांनो 12 मे 1875. ही डेट पेपरला परीक्षेला विचारलेली आहे. कळलं. 12 मे 1875 वरती ऑलरेडी आयोगाने मित्रांनो प्रश्न विचारलेले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी प्रामुख्याने मारवाडी आणि गुजराती सावकारांच्या विरोधात केलेल्या उठावाला दख्खनचे दंगे म्हणून ओळखले जाते. तर हे मित्रांनो बरोबर आहे. मारवाडी आणि गुजराती सावकार हे प्रामुख्याने या उठावाच्या अग्रस्थानी आपल्याला दिसतात. बरोबर. शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात केलेल्या दंग्याला दख्खनचे दंगे म्हटलं जातं. साधारणतः याचा प्रभाव मित्रांनो पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे. बरोबर. पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे. यावरती देखील आयोगाने प्रश्न विचारलाय. अमेरिकेतल्या यादवी युद्धाच्या समाप्तीनंतर कापसाच्या किमतीची झालेली घसरण आणि त्यांची बसलेली शेतकऱ्यांना आर्थिक झळ हे देखील या दंग्याचं कारण मानलं जातं. तर हे पण मित्रांनो बरोबर आहे. आणि शेतकऱ्यांना थोडा दिलासा देण्यासाठी 1879ला दख्खन शेतकरी सहाय्य कायदा, ज्याला आपण डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट म्हणतो, तो संमत करण्यात आलेला आहे. तर हे पण बरोबर आहे. चुकीचं स्टेटमेंट मित्रांनो पहिल्या पर्यायातच दिसतं. ते 12 मे 1875 आणि ते सुप्याला आहे. बरोबर. शिरूर तालुक्याच्या करडे गावात मित्रांनो 1874ला काय झालेले आहे, या दंग्याला सुरुवात झालेली आपल्याला दिसतं. 40 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येईल उत्तर पर्याय 1. बरोबर. ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो 41 नंबरचा प्रश्न साधा सरळ सोपा प्रश्न आहे की ब्रिटिश सत्तेविरुद्ध बांगरा व मैमनसिंग जिल्ह्यात स्वशासन स्थापन केलं आणि या उठावाचा उल्लेख बंकिमचंद्र यांच्या, बरोबर, बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीत आला आहे. तर मित्रांनो बंगालमध्ये झालेला उठाव तो म्हणजे संन्याशांचा उठाव. बरोबर. आणि हा संन्यासाचा उठाव प्रसिद्ध आहे. सो या विधानावरून जर उठाव बघितला मित्रांनो तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीमध्ये संन्याशांच्या उठावाचा उल्लेख आलेला दिसतो. हे देखील महत्त्वाचं आहे. बाकी संथाळांचा उठाव, खासींचा उठाव आणि कोलांचा उठाव हे उठाव सुद्धा बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात जर तुम्ही अभ्यास करत असाल कंबाईनचं जास्त करून, तर महाराष्ट्राच्या रिलेटेड मित्रांनो कोळ्यांचे उठाव, बरोबर, त्यानंतर रामोशांचे उठाव, बरोबर, आणि भिल्लांचे उठाव पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो शेतकऱ्यांचे शेतकी दंगे, दख्खनचे दंगे हे सुद्धा पाहायला पाहिजे. कारण यावरती याच्यामध्ये वासुदेव बळवंत फडके असतील, उमाजी नाईक असतील, यांचं कार्यसुद्धा पाहणं गरजेचं आहे. प्रश्न आपल्याला थेटपणे विचारला जातो. सो 41 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येईल उत्तर पर्याय 1 संन्याशांचा उठाव. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो 42 नंबरचा क्वेश्चन साधा सरळ आणि सोपा प्रश्न आहे. 1896 म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनं दिलेत आणि त्याच्या संदर्भात संदर्भ दिलाय. तर राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये 1896च्या रहमतुल्ला सयानी अध्यक्ष आहे आणि या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा वंदे मातरम गाण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर 1911ला बिशन नारायण दत्त म्हटलं तर पहिल्यांदा जनगण मन गाण्यात आलेलं आहे. 1920च्या मित्रांनो सी विजय राघवाचारी या विचार केला तर मित्रांनो काँग्रेसच्या घटनेमध्ये बदल करण्यात आलाय आणि 1931च्या वल्लभभाई पटेल अध्यक्ष असणाऱ्या अधिवेशनात मूलभूत हक्क ठराव असेल, राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम असेल, या संदर्भातली घोषणा आहे. तर आपल्यासाठी स्ट्रेट फॉरवर्ड मित्रांनो प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. म्हणून उत्तर पर्याय 1 मध्ये असा पर्याय दिसतो की जो स्ट्रेट फॉरवर्ड आहे. 1 2 3 4. बरोबर आहे मित्रांनो. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून पहिल्यांदा 1905च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गाण्यात आलेलं आहे. बरोबर. राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कधीचं 1905 कुठं पार पडले, कलकत्त्याला पार पडले. दादाभाई नौरोजी अध्यक्ष आहेत आणि या अधिवेशनात पहिल्यांदा मित्रांनो काय आहे राष्ट्रीय गीत म्हणून या वंदे मातरमला गाण्यात आलेलं आहे.
जनगण मन मित्रांनो 1911ला गाण्यात आले, बरोबर. पहिल्यांदा गाण्यात म्हणलं तर वंदे मातरम हे 96ला रहमतुल्ला सयानी अध्यक्ष असणाऱ्या अधिवेशनात ते गाण्यात आलेलं होतं. कलकत्ताच ते अधिवेशन आहे. ओके, तर हे अधिवेशन सुद्धा मित्रांनो गरजेचं आहे. हे अधिवेशन म्हणलं तर आपल्यासाठी महत्त्वाचं नागपूर अधिवेशन, बरोबर आहे का, विजय राघवाचारी. 1931चं म्हटलं तर कराची अधिवेशन हे महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. कराची अधिवेशन महत्त्वाचं आहे आणि बाकीचे कलकत्ता अधिवेशन. तर उत्तर पर्याय येते 1, 2, 3, 4. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 43 नंबरचा क्वेश्चन आहे. अस्पृश्य लोकांना, हे स्टेट फॉरवर्ड 11वीच्या पुस्तकातले 11वीचं जुनं स्टेट बोर्ड, मुलांचं शिक्षण सरकारनं करावं यासाठी शाळा वाचनालय सुरू करण्याच्या उद्देशाने पुण्यामध्ये 1904 साली कोणी श्री शंकर प्रासादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना केली? तर मित्रांनो शिवराम जानबा कांबळे हे नाव अतिशय महत्त्वाचं आहे, ध्यानात ठेवायचं आहे. शिवशंकर, बरोबर. शिवशंकर म्हटलं तर शिवराम जानबा कांबळे, शंकर प्रासादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज. विठ्ठल रामजी शिंदेंना मित्रांनो मुरळी परिषद भरवण्यामध्ये ज्यांनी सहकार्य केलं होतं ते शिवराम जानबा कांबळे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. मुरळी आणि जोगतिनींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सोमवंशीय मित्र नावाचं वर्तमानपत्र ज्यांनी सुरू केलं ते शिवराम जानबा कांबळे महत्त्वाचे आहेत. ज्यांनी मित्रांनो गोपाळबाबा वल्लंकरांना गुरु मानलेलं आहे, बरोबर. गोपाळबाबा वल्लंकर आपल्याला दिसतात ते विटाळ विध्वंसक पुस्तकाच्या संदर्भात दिसतात. कोणतं? विटाळ विध्वंसन. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. विटाळ विध्वंसन नावाचं पुस्तक म्हणा, ग्रंथ म्हणा, तर तो कोणाचा आहे? गोपाळ बाबा वल्लंकरांचा आहे. बाकी मित्रांनो किसन भागोजी बनसोडे हे देखील महत्त्वाचं नाव आहे, बरोबर. निराप्रीत सेवा सदन म्हटलं तर हे त्यांचंच आहे आणि किसन भागोजी बनसोडे हे पण नाव आपल्यासाठी IMP आहे. तर सगळ्यात जास्त हे सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ बाबा, शिवराम जानबा कांबळे, किसन भागोजी बनसोडे, गणेश आकाजी गवई, बरोबर, कालीचरण नंदा गवळी आणि विठ्ठल रामजी शिंदे ही सगळी माणसं मित्रांनो आपल्यासाठी पेपरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, यांच्या संदर्भात वाचलं पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 44 नंबरचा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले की खालीलपैकी कोणी 1820ला सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ द एज्युकेशन ऑफ पुअर ही संस्था स्थापन करून त्याद्वारे देशी भाषेतून शिक्षण देण्याला सुरुवात केली? तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे नाव मित्रांनो यायला पाहिजे, ज्यांनी देशी भाषेतून शिक्षण देण्याला सुरुवात केलेली आहे. मुंबईमध्ये सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ द एज्युकेशन ऑफ पुअर अशी ती संस्था आहे. ओके, सो उत्तर पर्याय 2 यायला पाहिजे. क्लिअर. आणि शेवटचा प्रश्न होता मित्रांनो 45 नंबरचा प्रश्न. हा प्रश्न राजर्षी शाहू महाराजांच्या रिलेटेड दिसतो. योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न आहे. राजर्षी शाहू महाराज आणि त्यांनी केलेल्या नेमणुकांच्या संदर्भात प्रश्न आहे. शास्त्र जगद्गुरू म्हणून ज्यांनी नेमणूक केली आहे ती मित्रांनो आहे सदाशिव पाटील बेनाडीकरांची नेमणूक केली आहे, बरोबर. सत्यसुधारक नावाचं हॉटेल ज्यांना काढून दिलं ते गंगाधर यमाजी कांबळे यांना ते काढून दिलेलं दिसतं. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मित्रांनो दत्तोबा पवार यांची नेमणूक केलेली दिसते. दरबारी चित्रकार म्हणून ज्यांचा गौरव केला ते म्हणजे आबालाल रेहमान. तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो उत्तर पर्याय 3 सगळ्यांचा आला असेल. इतका सोपा प्रश्न आणि मित्रांनो शाहू महाराजांच्या रिलेटेड नेमणुका परीक्षेला येऊ शकतात थेटपणे. तो सदर प्रश्नाचं उत्तर येईल उत्तर पर्याय 3, 4, 1, 2, 3. आता हे सगळे मित्रांनो प्रश्न होते. ही टेस्ट सिरीज मित्रांनो आपल्यासाठी एकूण 10 टेस्ट आहे, बरोबर. आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की सांगा. पहिली टेस्ट मित्रांनो साधारणतः 23 फेब्रुवारीला पार पडली आहे, तर येणारी शेवटची टेस्ट ही 23 एप्रिलला असणार आहे. फी फक्त 500 रुपये आहे, बरोबर. आणि मित्रांनो आपला रेफरल कोड अतुल55 वापरून तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता, ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. सबस्क्रिप्शन लिंक मित्रांनो कशात दिलेली आहे? डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. श्रीकांत साठे सर आणि त्यांचे असणारे मित्रांनो साठे एज्युकेशन लॅब आणि अनअकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मित्रांनो ही यशाची गुरुकिल्ली टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे. याचा फायदा तुम्हाला नक्की होईल, कारण याच्यामध्ये असणारे अभिजित पाटील सर अतिशय महत्त्वाचं आणि मोठं नाव मित्रांनो भूगोलच्या क्षेत्रामध्ये ते आहे. त्यानंतर श्रीकांत सरांचं तर नाव तुम्हाला माहीतच आहे, मलाही तुम्ही जाणूनच आहात. त्यानंतर तुषार ठोंबरे सर पॉलिटी आणि मित्रांनो सीसॅटमध्ये ज्यांचा मोठा हातखंडा आहे असं मोठं नाव मित्रांनो तुषार ठोंबरे सर आणि आदित्य गरकळ सर जे मित्रांनो सायन्समध्ये खूप मोठं नाव आहे. तर आदित्य गरकळ सर सुद्धा याच्यामध्ये आहे. तर ही अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे, नक्की जॉईन करा मित्रांनो. धन्यवाद. लेट्स क्रॅक इट.
थँक्यू.